नमस्कार मंडळी. उत्तम पुरुषांची लक्षणे कोणती हे श्री समर्थ रामदास स्वामींनी दशक 12 आणि समास 10 मध्ये सांगितलेली आहेत. आणि हे ऐकल्यानंतर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तर ऐकूयात. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 12 समास 10 उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम आपण येथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर तेन बुडो नेदावे बुडत यासी. उत्तम पुरुष निरूपण. आधी स्वतः आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाल्यावर मग आपला देह दुसऱ्यासाठी झिजवावा. दुसऱ्यासाठी आपण झटत असता आपल्या कार्यास चांगले रूप येणे बरे. म्हणून ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा आश्रय अभ्यास करावा याचे वर्णन श्री समर्थ या समासामध्ये आपल्याला करत आहेत. आपण यथेच्छ जेवावे. आपण जेवल्यानंतर जे अन्न उरेल ते दुसऱ्या लोकांना वाटावे. उरलेले अन्न वाया दवडू नये हा काही धर्म नव्हे. हे जसे त्याचप्रमाणे आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावे, समाधान पावावे आणि मग ते ज्ञान लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्याने बुडणाऱ्या माणसाला वाचवावे व तारावे हेच योग्य आहे. आधी स्वतः उत्तम गुण अंगी आणावे आणि मग ते पुष्कळांना सांगावे. त्या गुणांचे आवरण न करता ते लोकांना सांगितले तर सांगणारा खोटे शब्द बोलतो. ज्ञानी माणसाने आचार व उपासना सोडू नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनाने जप, ध्यान, हरिकथा आणि निरूपण या सगळ्या गोष्टी करणे जरुरीचे आहे. आपले शरीर परोपकारामध्ये झिजवावे. पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी. कोणाचेही उणे पडू देऊ नये. ज्याचे अडले असेल ते ओळखावे आणि जो गांजला असेल त्याचे दुःख समजून घ्यावे आणि आपल्याला शक्य असेल तितके त्याचे काम करून द्यावे. कोणीही माणूस असो त्याच्याशी अगदी मृदू शब्दांनी बोलण्याची सवय असावी. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे तसेच दुसऱ्याच्या संतोषाने सुखी व्हावे. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसे करून घ्यावे. पुष्कळांच्या अन्यायाची क्षमा करावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कार्यात मदत करावी. परके लोक आपल्या बाजूला वळवून घ्यावे. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे ओळखून त्या धोरणाने वागावे. अशा तऱ्हेने लोकांची परीक्षा करीत असावे. जरूर असेल तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर चढदिशी त्याचे उत्तर द्यावे. अंगी क्षमा असावी. तिच्या बळावर कधीही रागाच्या अधीन होऊ नये. आळस संपूर्णपणे नाहीसा करावा. अगदी खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडावाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरून त्याच्याशी द्वेष करू नये. उत्तम पदार्थ आपण न घेता दुसऱ्यास द्यावा. शब्द बोलताना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणाने आपला संसार करावा. आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरू नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावे. अशा रीतीने आयुष्य जगावे व मेल्यावर आपली कीर्ती मागे राहू द्यावी. आपल्या ध्येयाला अनुरूप अशा शिस्तीने माणूस एकदा का वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना तो माहीत होतो. सर्व लोक त्याला पाहू लागतात. मग त्याला काही कमी पडत नाही. अशा उत्तम गुणांनी जो विशेष संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावे. त्याने केलेल्या भक्तीने परमेश्वर तृप्त होतो, प्रसन्न होतो. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून असण्यास योग्य अशा उत्तम पुरुषाची आणखी काही लक्षणे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. त्यांच्यापैकी पुढील 4 लक्षणे फार महत्त्वाची आहेत. पहिला म्हणजे आत्मज्ञान, दुसरा प्रखर वैराग्य, तिसरा गोड भाषण आणि चौथा पुष्कळांना सुखी करणे. या 4 गोष्टी उत्तम पुरुषाच्या आचरणात प्रत्यक्ष साकार होतात. तो जसे बोलतो तसेच वर्तन करतो. कोणी कितीही अवहेलना करून बोलला तरी उत्तम पुरुषाने आपली शांती भंगू देऊ नये. दुर्जनांशी सुद्धा जे समरस होऊ शकतात ते साधू पुरुष खरोखर धन्य समजावेत. जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमाने अंगीकार करतो, ज्ञानाने व वैराग्याने जो खरोखर शोभतो तोच एक पुरुष या जगामध्ये खरोखर चांगला असतो. आपण स्वतः कष्ट करावे. पुष्कळांसाठी पुष्कळ सोसावे. लोकांसाठी नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती मागे ठेवावी. कीर्ती हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाही. देहाला सुख द्यायची लालसा असेल तर कीर्ती पदरात पडणार नाही.
विचारा वाचून कोणासही खरे समाधान मिळणार नाही. दुसऱ्याचे अंतःकरण दुखवू नये, आपल्या हातून कधीही गैरकृती घडू देऊ नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीही उणेपणा येत नाही. एखादे काम आपले असो किंवा दुसऱ्याचे असो, ते सगळे मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला असता काम चुकारपणा करणे काही बरोबर नाही. गोड शब्द बोलण्याने मनास आनंद होतो, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखेच मानायला शिकावे. कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटते, हाही प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलू नये हेच उत्तम. आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, हे लक्षात ठेवून दुसऱ्यास दुःख देऊ नये. ज्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होते, जी वाणी दुसऱ्याला दुःखी करते, ती वाणी अपवित्र आहे. एखाद्या प्रसंगी ती आपला स्वतःचा देखील घात करते. जे बी पेरावे तेच उगवते. आपण जसे बोलावे तसे उलट उत्तर येते. असे जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोललेले उत्तम. आपण श्रेष्ठ पदास चढून वैभव मिळवावे, त्या वैभवाने पुष्कळांना सुखी करावे, पण त्या वैभवाच्या बळावर लोकांना दुःखी करणे ही राक्षसी क्रिया आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोरवाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत, असे भगवद्गीता सांगते. वर सांगितलेल्या उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधत फिरतात. क्रियाहीन नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकाप्रमाणे अति किळसवाणी असते. चांगली माणसे त्याच्याकडे कधी लक्ष देखील देत नाहीत. जो अगदी मनापासून भगवंताची भक्ती करतो आणि अगदी अगत्याने उत्तम गुणांचा अभ्यास करतो तोच खरा पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधत येतात. आतापर्यंत ज्याचे वर्णन केले अशा त्या थोर पुरुषाने लोकसंग्रह करावा. समाजामध्ये अध्यात्म विद्येची परंपरा टिकली पाहिजे. तो अत्यंत वासनारहित असतो हे सांगायला नको, तरी पण माझ्या मागे तुम्ही भगवंताची भक्ती चालू ठेवा असे तो आपल्या अनुयायांना सांगतो. लोक स्वार्थीच असणार हे ध्यानात धरून तो हळूहळू विवेकाने आणि धीराने त्यांना भगवंताकडे नेत राहतो. असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्याने लोक एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावे. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करून घ्यावा. समजा आपण जर अकस्मात मरून गेलो तर भगवंताची भक्ती करणार नाही म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनास लावावे. आपण आपल्या शिष्यांजवळ काहीही मागायचे नाही अशी त्याची प्रतिज्ञा असते, तरी देखील तो एक गोष्ट मागतो, तीही की आपल्या पश्चात शिष्यांनी भगवंताची भक्ती चालू ठेवावी. हे साध्य होण्यासाठी लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमात्मा पाहता पाहता आपल्यावर कृपा करील. असे करणे शक्य होते. अशा प्रकारचा लोकसमुदाय निर्माण होण्यासाठी पुढाऱ्याच्या अंगी 2 लक्षणे असावी लागतात. श्रोत्यांनी मनापासून सावधपणे ती ऐकावी. रोकडी प्रबोध शक्ती हे पहिले लक्षण, तर पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे हे दुसरे लक्षण होय. महंताच्या अंगी उत्तम दर्जाचे वक्तृत्व असावे. आपला विषय उत्तम प्रकारे सोपा करून रसभरीत करून त्यास लोकांपुढे मांडता आले पाहिजे. शिवाय ज्या ज्या माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असे आपले बोलणे चालले पाहिजे. मागे जे उत्तम गुण सांगितले ते ज्याच्या अंगी आढळतात त्याला लोक मानू लागतात. अशा पुरुषांच्या वक्तृत्वाला वजन येते व त्यांचे कार्य प्रसार पावते. जो पुरुष जसे बोलतो तसे वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो आणि नंतर तसे वागण्यास लोकांना सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाही ती गोष्ट लोक कधीही प्रमाण मानित नाहीत. माझेच म्हणणे खरे असे जगात चालणार नाही. आपण एकाकी व जगात लोक पुष्कळ आहेत. आपण एकटे बाजूस पडू म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावे. क्रमाक्रमाने त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. पुढाऱ्याने लोकांच्या पुढे असावी ही गोष्ट खरी, परंतु तो जर फार पुढे राहिला तर लोकांना त्याच्या मागे जाणे मुश्किल होते. म्हणून त्याने क्रमाक्रमानेच लोकांना पुढे खेचणे आवश्यक असते. परंतु अशा प्रकारचे पुढारीपण करणे हे विवेकाचे काम आहे. जो खरा विवेकी आहे तो ते बरोबर करतो. इतर बिचारे लोक गैरसमजाने आपापसात भांडत बसतात. सैन्या वाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही, त्याचप्रमाणे जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करू शकत नाही. म्हणून त्याने खूप लोकांना आपलेसे करून ठेवावे. आता याचा सारांश ऐकूया. जगामध्ये अक्षरशः अनंत प्राणी आहेत.
प्राणीपणाच्या दृष्टीने माणसासकट सगळे एकाच भूमिकेवर जगतात हे खरे, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने विचार करता माणूस आणि माणूसेतर प्राणी असे 2 वर्ग करावे लागतात. सर्व प्राण्यामध्ये केवळ माणूसच आत्मज्ञानाचा अधिकारी आहे, पण या अधिकाराच्या दृष्टीने विचार करता माणसामध्ये ज्ञानी व अज्ञानी असे 2 वर्ग पुन्हा करावे लागतात. आत्मज्ञानी माणूस हा समर्थांचा उत्तम पुरुष होय. फारच थोडी माणसे आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करतात. त्यामुळे मानव समाजात एकंदर अज्ञानी माणसांचा भरणा अति मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु याच कारणामुळे ज्ञानी पुरुषांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी पडते. स्वतः ब्रह्मज्ञानी होऊन कृतकृत्य झाल्यावर ज्ञानी पुरुषाला या जगामध्ये स्वतःचे काहीच करावयाचे उरत नाही. म्हणून आपल्या भोवती पसरलेल्या अज्ञानी जनसमुदायाला त्याने आत्मज्ञान सन्मुख करण्याची खटपट करावी, असा ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये श्री समर्थांचा आग्रह आहे. लोकांना आत्मज्ञानाकडे वळण्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या अंगी कोणते गुण असावे, तसेच आपले कार्य यशस्वी होण्यास त्याने कोणते उपाय योजावे याचे थोडक्यात पण मोठे अर्थगर्भ वर्णन या समासामध्ये श्री समर्थांनी केले आहे. त्या वर्णनात मराठी भाषेचे सखोल अर्थवाहक पण सुद्धा स्पष्टपणे अनुभवास येते. श्री समर्थांचा हा उत्तम पुरुष महानुभाव असतो, खरा मोठा असतो. आत्मस्वरूपाच्या अत्यंत विशाल अनुभवामुळे तो स्वतः अतिविशाल बनतो. देहबुद्धी जाळून टाकल्याने तो संपूर्ण स्वार्थरहित असतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य तो दुसऱ्यांसाठी खर्च करू शकतो. व्यवहारात वागताना हा ज्ञानी पुरुष मोठा प्रयत्नशील असतो. आपला वेळ तो कधीही वाया जाऊ देत नाही. त्याची वृत्ती अत्यंत शांत व क्षमाशील असते. तो जसे बोलतो तसे आचरण करतो, पण त्याचे बोलणे अत्यंत मृदू व मधुर असते. तसेच त्याचे वागणे अत्यंत नम्र असते. अशा ज्ञानी पुरुषाचा लोकसंग्रह यशस्वी होतो. आपल्या प्रबोधन शक्तीच्या जोरावर तो बहुतांचे मनोगत हाती घेतो आणि त्यांना धीर देऊन समाधान देतो. तो बरोबरीच्या लोकांना हळूहळू तयार करतो, भगवंताच्या मार्गात घालवतो आणि अखेर आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो. ज्या समाजामध्ये अशा पुरुषांची परंपरा चालू राहते, तो समाज खऱ्या अर्थाने धन्य होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.